नमस्कार मित्रांनो, आज आपण मोबाईल कंटाळा कमी न करता कंटाळा कसा वाढवतो हे आज आपण पाहणार आहोत। जसे की आता तुम्ही मोबाईल ओपन करता आणि त्याच्यामध्ये तुम्ही रील्स बघता, शॉर्ट्स बघता, बरोबर, व्हिडिओज बघता आणि तुम्हाला लगेच मजा पण येते आणि मग तुम्हाला समजतच नाही 30 मिनटं कधी एक तास असं होतं। पण तो जो तुम्हाला आनंद मिळतो हा थोड्या वेळापुरताच असतो। ह्याला म्हणतात की स्लो हॅपीनेस। हा आनंद जास्त वेळ आपल्याला टिकत नाही, कारण का मग एकदा मोबाईल बंद केला की आपले विचार लगेच चालू होतात, विचारचक्र लगेच चालू होतं। तात्पुरतं आपण विचारांपासून दूर पळतो, पण लगेच आपण आपले विचार थांबत नाही, ते चालू होतात। आता शिवाय आपण मोबाईल वापरतो आणि आपण एका डोपामाइनच्या ट्रॅपमध्येच फसतो। जसे की आता तुम्ही रील्स बघता, 30 सेकंडची तुम्ही रील बघितली, परत तुमचं डोपामाइन लेवल वाढलं, करेक्ट, परत तुम्ही त्याच्यानंतर अजून एक रील बघितली, अजून डोपामाइन लेवल वाढलं। अशा प्रकारे एका तासामध्ये तुम्ही 100 तुम्ही रील्स बघता आणि त्याच्यामध्ये तुमची डोपामाइन लेवल वाढते। पण काय होतं मित्रांनो, तुम्ही ह्या ट्रॅपमध्ये तुम्ही अडकता, ह्या डोपामाइनच्या ट्रॅपमध्ये तुम्ही अडकता आणि मग तुम्हाला म्हणजे तुमचं मेंदू ब्लॉक होऊन जातो। तुम्हाला वाटायला लागतं की म्हणजे तुमच्या ब्रेनला असं वाटायला लागतं की चला आता एफोर्ट्स नकोत, काय नको, एफोर्ट्स नाही केला तरी आपल्याला डोपामाइन भेटेल, एफोर्टची गरज नाही असं मेंदूला वाटायला लागतं। कारण की ह्या ज्या गोष्टी असतात त्याला एफोर्टची गरज नाही लागत, हे रील्स शॉर्ट्स वगैरे असतात, करेक्ट। मग त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही जर अभ्यास करायला बसलात, शांतपणे बसलात आणि त्याच्यामध्ये जर एफोर्ट्स लागले तर तुम्हाला वाटायला लागतं की हे किती स्लो काम आहे, हे किती बोरिंग काम आहे, बरोबर, असं तुम्हाला वाटायला लागतं। त्याच्यामुळे तुम्ही एफोर्ट्स घ्यायला बघत नाही, कारण का तुम्ही त्या ट्रॅपमध्ये फसलेले असताना, करेक्ट। म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही त्या ट्रॅपमध्ये फसू नका, डोपामाइनच्या ट्रॅपमध्ये। आता तिसरी गोष्ट अशी होते, तुम्ही सपोज मोबाईल हातात घेतलात, ओके, आणि तुम्ही काय ना काहीतरी तुम्ही बघत राहिलात त्याच्यामध्ये, तर काय होतं की म्हणजे आपलं लाईफ आपलं पॅसिव होऊन जातं, की आपण काहीच क्रिएटिव्हिटी करत नाही, फक्त पाहतो, ऐकतो, काही शिकत नाही, काय असं स्वतः काय आपण ॲक्टिव्हली पार्टिसिपेट नाही करत त्याच्यात, करेक्ट। त्याच्यामुळे आपल्या शरीर आणि मेंदू हा इनॲक्टिव्ह होतो, त्याच्यामुळे आपण ॲक्टिव्हपणा आपल्यामध्ये राहत नाही, क्रिएटिव्हिटी तितकी राहत नाही, त्याच्यामुळे डोपामाइन लेवल आपली कमी होते। आता काय होतं, बरेचदा आपण यूट्यूबमध्ये बघतो, म्हणजे यूट्यूब असेल किंवा काही असेल, तर त्याच्यामध्ये काय होतं की आपण परफेक्ट लाईफ असलेले लोक दिसतात आपल्याला, ज्यांचं लाईफ फक्त एकदम परफेक्ट झालेलं आहे, करेक्ट। आणि त्या लोकांशी आपण आपले कंपॅरिझन करतो की हे लोक किती हॅपी आहेत, हे किती लोक परफेक्ट आहेत, ह्या लोकांची लाईफस्टाईल किती चांगली आहे, बरोबर। त्याच्यामुळे काय होतं, आपण आपली कंपॅरिझन त्यांच्यासोबत केल्यामुळे आपल्याला आपलं आयुष्य बोर वाटायला लागतं, होय, त्याच्यामुळे आपलं आयुष्य बोर वाटायला लागतं। त्याच्यामुळे तुम्ही ते मोबाईल बघणं सोडूनच द्या, म्हणजे शक्यतो तुम्ही टाळा हे अशा गोष्टी बघणं, अशा गोष्टींचा आपला जीवनावरती अफेक्ट होतो। आता काय होतं बघा, आपण किती म्हणजे फेस आपल्याला करायला लागतं मोबाईलमुळे। आता आपला अटेन्शन स्पॅन कमी होतो मोबाईल वापरण्यामुळे। जसे की तुम्ही 30 सेकंद एक रील बघितली, परत स्वाईप केली, परत दुसरी रील बघितलीत, परत स्वाईप केली, दुसरा शॉट बघितला, स्वाईप केला, तुम्ही असं सेकंदाला तुम्ही स्वाईप करता। मग त्याच्यावर काय होतं, तुम्हाला असं कॉन्सन्ट्रेट, म्हणजे तुम्ही असे वृत्ती अशी चंचल राहते, आपण जास्त फोकस नाही करू शकत, बरोबर। मग अशा वेळेस आता तुम्ही मोबाईलवरती बसलात आणि तुम्हाला सांगितलं की अभ्यास करा, मग तुमचा अभ्यासावरती एवढा फोकस नाही राहत। अभ्यासाला ते खूप म्हणजे आपण अभ्यास करतो ते आपल्याला टॉर्चर वाटायला लागतं, कारण का आपण 10-15 मिनटं पण आपण स्थिर बसू शकत नाही।
कारण का आपल्याला एकसारखी स्वाईप करण्याची सवय लागलेली असते, बरोबर. त्याच्यामुळे मग आपला डिफोकस कमी होतो मेंदूचा. तर आणि आता अजून काय दुष्परिणाम होतो, तर आपलं ओव्हर थिंकिंग थांबते. ओव्हर थिंकिंग आपली होते. जसं की आता आपण मोबाईल वापरतो, बरोबर, आणि काही काळापुरते आपले तात्पुरते विचार आपले निघून जातात, टेम्पररी एस्केप होतात, बरोबर. आणि आता काय होतं की परत आपण मोबाईलला पण वापरणं म्हणजे ठीक आहे, मोबाईल वापरला, विचार केले, मग परत आपण मोबाईल काही काळासाठी परत बंद ठेवला, मग परत विचार यायला चालू होतं. आपण ओव्हर थिंकिंग करायला लागतो, उलट दुप्पट तिप्पट पटीने ते विचार वाढतात. आणि आपण असं प्रॉब्लेम सॉल्विंग वगैरे काहीच करत नाही. मोबाईल काही आपले प्रॉब्लेम आयुष्यातले सॉल्व करू शकत नाही, ते आपल्यालाच करायला पाहिजे, बरोबर. मोबाईलच्या हातात नाही, ते आपल्याच हातात आहे आपल्या आयुष्याचे प्रॉब्लेम सॉल्व करणे. त्याच्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला ह्याच्यावरती सोल्युशन पाहिजे असेल तर तुम्ही काय करा की 4-5 मिनटं का होईना तुम्ही शांत बसा. आपोआप तुम्हाला तुमचा ब्रेन ॲक्टिव्हिटी देईल, आपोआप तुम्हाला काहीतरी असं नवीन सुचेल. फक्त 4-5 मिनटं शांत बसा. किंवा अगदीच तुम्हाला अजून दुसरा सोल्युशन पाहिजे असेल तर लो स्टिम्युलेशन ॲक्टिव्हिटी करू शकता. लो स्टिम्युलेशन जसं की चालणे, फिरणे, व्यायाम करणे, श्वासावरती लक्ष ठेवणे एटसेट्रा. त्याच्यामुळे तुमचा अभ्यासातला मोबाईल म्हणजे कंटाळा तुमचा कमी होईल, मोबाईल वापराचा त्रास तुमचा कमी होईल. किंवा तुम्ही स्वतःला रिवॉर्ड देऊ शकता की मी कमीत कमी मोबाईलचा वापर केला तर मी आज सिनेमाला जाईल, कमीत कमी मोबाईलचा वापर केला तर मी आज बाहेर फिरायला जाईल, कमीत कमी मोबाईलचा वापर केला तर मी माझ्या फेवरेट प्लेसला व्हिजिट करेन. किंवा मी कमीत कमी मोबाईलचा वापर केला तर आज मी चहा पिईन किंवा भेळ खाईन एटसेट्रा. किंवा चॉकलेट किंवा कॅडबरी, तुम्हाला हवे तसे तुम्ही स्वतःला रिवॉर्ड देऊ शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या मोबाईलचा म्हणजे मोबाईल वापरण्याचा आपण मोबाईल वापरून जो आपल्याला कंटाळा येतो तो आपण कमी करू शकतो, स्वतःला थांबवू शकतो. ॲक्च्युली मोबाईलमुळे आपला जो ब्रेन आहे तो स्पॉईल होऊन जातो, आपल्याला काहीच सुचत नाही, आपण काय करतो, आपण भरकटतो. अक्षरशः जेव्हा आपण एखादं महत्त्वाचं काम करतो, सपोज जरी मला बिल जरी भरायचं असेल टेलिफोनचं किंवा इलेक्ट्रिसिटीचं, तरी पण आपण भरतो, बरोबर. आणि त्याच्यानंतर परत दुसरीकडे आपण रील्स शॉर्ट्स बघायला जातो, परत अभ्यास करतो, कंटाळा आला की परत मोबाईल हातात घेतो, रील्स शॉर्ट्स बघायला चालू करतो, परत ते थांबवतो, परत अभ्यास करतो, परत रील्स शॉर्ट्स, अभ्यास मग अजूनच बोर वाटायला लागतो. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला हे मिळतं म्हणजे आपण त्या ट्रॅपमध्ये अडकतो, आपल्याला अभ्यास अजूनच बोर वाटायला लागतो. जसं की सपोज तुम्ही जास्त गोड खाल्लं तर चविष्ट अन्नसुद्धा तुम्हाला गोड म्हणजे चांगलं नाही लागणार, चवीचं नाही लागणार. त्याचप्रकारे तुम्ही जास्तीत जास्त मोबाईलचा आनंद घेतलात तर तुम्हाला बाकीची कामं तुम्हाला बोर वाटायला लागतील. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही स्वतःला लेझी समजू नका, तुम्ही लेझी नाही आहात. तुम्ही मोबाईलचा वापर टाळू शकता, तुम्ही कंटाळा कमी करू शकता. आणि मग तुम्हाला पण असाच जर त्रास होत असेल मोबाईल वापरण्याचा आणि त्याच्यातून जर तुम्हाला कंटाळा येत असेल, त्याच्यावरती तुम्ही मोबाईल वापरून कंटाळा येतो आणि प्लस आपल्या बाकीच्या गोष्टी पण आपल्या व्यवस्थित होत नाही. आणि जर तुम्हाला पण तुमच्यावरती पण असंच झालं असेल आणि तुम्ही त्याला कसं फेस केलं असेल हे मला जरूर कळवा.
जर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.